नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे। शिंदेचा पहिला आमदार अपात्र झालेला आहे। नार्वेकर यांचा मोठा निर्णय, यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडालेली आहे। त्यांचा झालेला पक्षांतर बंदीचा कायदा त्यांच्याच अंगलटी येताना दिसत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पक्षांतर बंदीची नोटीस पाठवलेली आहे। हा व्हिडिओ बघण्यापूर्वी विषय लय भारी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर झाले असे आहे की एकनाथ शिंदे यांच्या एका आमदाराला विधानसभा अध्यक्षांनी नोटीस पाठवलेली आहे। मित्रांनो, जय महाराष्ट्र। झाले असे आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातल्या आमदारांना नोटीस पाठवणार आहेत, असे सूत्रांची खात्रीलायक माहिती आहे। तर 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात उभी फूट पडलेली होती। शिंदे हे 40 आमदार घेऊन गुवाहाटीत गेले होते। त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। या सर्वांवर उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती, पण त्यांना सुप्रीम कोर्टात अपेक्षित असा निर्णय झालेला नव्हता। यानंतर बराच काळ गेला। त्यानंतर 2024 विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गटाची सत्ता आली। आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहे, तर शिंदे गटातील आमदार यांची मारामारी, भ्रष्टाचार हे पुढे येत आहे। हे देवेंद्र फडणवीसला सुद्धा आवडलेले नाहीत। त्यांनी यावर कारवाई करण्याचे आश्वासन जनतेला दिलेले आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांना अधिवेशनात आपल्यासोबत येण्याची खुली ऑफर दिलेली आहे आणि त्यांना असे वाटायला लागले आहे की एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेच बरे। त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांचेही हे मत आहे। तर अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील एक आमदाराला नोटीस पाठवत आहे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तर भाजपला फायदा होताना दिसत आहे। तर अशातच एकनाथ शिंदे बरोबर असताना सुद्धा त्यांना जास्त असा काही फायदा दिसत नाही आहे। आणि जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका एकतर्फी ठाकरे बंधू जिंकू शकतात, असेही भाजपच्या मनात आहे। त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांना आपल्यापासून वेगळे करण्याच्या इच्छा व्यक्त करत आहेत। तसेच सुप्रीम कोर्टाचे CJI गवई यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की ऑगस्ट महिन्यात ते पक्षांतर बंदी आणि पक्षचिन्ह याबद्दल निर्णय देणार आहेत। अशातच निर्णय जर शिंदेच्या विरुद्ध गेला तर फडणवीस हे ठाकरेंबरोबर युती करू शकतात। अशातच एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीला रवाना होऊन शहांची भेट घेणार आहे आणि पुढील रणनीती काय असेल यावर चर्चा करणार आहे। तसेच ते CJIने आपल्या विरोधात निर्णय दिला तर आपले काय होईल याबद्दलही अमित शहाकडे दाद मागणार आहेत। अशातच जुन्नर तालुक्यातील शरद सोनवणे हे अपक्ष आमदार यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केलेले आहे। त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। हे पक्षांतर विरुद्ध कायद्याचे उल्लंघन होत आहे। तर वकील विजय कुराडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याची तक्रार केलेली आहे व नार्वेकरांनी शरद सोनवणे यांना नोटीस पाठवलेली आहे। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे याच्या विरोधात ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहेत व त्यांनी कारणे दाखवा म्हणून शरद सोनवणे यांना नोटीस पाठवलेली आहे। आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की त्यांना ते अपात्र करू शकतात। अशामुळे शिंदे गटातील अन्य आमदारांचीही तारांबळ उडाली आहे, कारण की ते सुद्धा पक्षांतर बंदीच्या कायद्याचे उल्लंघन करताना दिसत आहेत। त्यामुळे येत्या महिन्याभरात महाराष्ट्राच्या राजकारण
भूकंप येणार आहे व फडणवीस व ठाकरेंची युती होऊ शकतो असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा।